नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उपयोजित लेखनातला भाग शिकणार आहोत आणि तो म्हणजे कथालेखन. मित्रांनो, उपयोजित लेखन प्रकारामध्ये कथालेखन हा घटक विद्यार्थ्यांच्या सृजनशील लेखनाला वाव देणारा आहे. कल्पना, नवनिर्मिती, स्वभाषेत प्रकटीकरण हे तुमच्या वयोगटाचं वैशिष्ट्यपूर्ण पैलू आहेत आणि म्हणून कथालेखनाच्या योग्य सरावाने भावी कथालेखक देखील यातून घडू शकतात आणि म्हणूनच आपल्या अभ्यासक्रमाला हा कथालेखन हा भाग आलेला आहे. आता कथालेखन म्हणजे काय, तर गोष्ट रचून ती लिहून काढणं. गोष्टीची मनात रचना करता आली पाहिजे आणि ती नेमक्या शब्दात लिहिता आली पाहिजे. आता ही गोष्ट कोणाला आवडत नाही. कथा ऐकणं असेल किंवा कथा सांगणं असेल, हा आबालवृद्धांच्या आनंदाचा विषय आहे. अगदी लहानपणापासून आपण अनेक गोष्टी ऐकत मोठे झालेलो असतो आणि म्हणून लहानपणापासून वयस्कांपर्यंत सगळ्यांनाच गोष्टीचा मोह होतो. समजा आपल्या आजीने सांगितलं की मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे, तर सगळेजण तिच्या भोवती जमा होतात. वर्गामध्ये एखाद्या वेळेस एक शिक्षक येतात आणि म्हणतात की मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे, तर अगदी सगळा वर्ग चिडीचूप होतो आणि गोष्ट ऐकायला तयार होतो. एकंदर काय, तर गोष्ट ऐकताना आपण तल्लीन होऊन जातो. गोष्टीची मोहिनीच अशी आहे. म्हणजे आजीच्या असू द्या, सरांच्या असू द्या, त्या रसाळ गोष्टी ऐकाव्याशा वाटतात आणि इतरांना सांगाव्याशाही वाटतात. पण गोष्ट सांगणं जेवढं सोपं वाटतं, तेवढंच गोष्टीचं लिखाण करणं हेही तेवढं आव्हानात्मक आहे. गोष्टीचं लिखाण करणं, कथेचं लेखन करणं, यासाठी काही आवश्यक गोष्टी असतात. काही गोष्टींची दक्षता घ्यावी लागते आणि त्याच वेळेस त्यानंतर ती गोष्ट अगदी सुंदर अशी होते, ऐकाविषयी अशी वाटते, वाचाविषयी अशी वाटते. तर मग आपल्याला यावर्षी कशा पद्धतीने कथा लिहायची आहे आणि कोणत्या दक्षता घ्यायच्या आहेत हे आपण बघणार आहोत. मित्रांनो, कथालेखनासाठी आवश्यक बाबी किंवा दक्षता जर आपण म्हणाल, तर कथा लिहिताना कथेची सुरुवात ही आकर्षक असावी. ही कथा उत्सुकता वाढवणारी असावी. म्हणजे तुम्ही लिहित असलेली कथा जो वाचणार आहे, ती गोष्ट एकदा वाचायला सुरुवात केली की पुढे काय काय होणार आहे याची उत्सुकता वाचकाला लागायला हवी. कथेची भाषा अगदी साधी, समजणारी, सोपी असावी. कथा ही नेहमी भूतकाळात लिहावी आणि हे सगळं करताना कथेचा शेवटही परिणामकारक असावा. हे सगळं होत असताना सुरुवातीस आपल्याला दिलेला आराखडा काळजीपूर्वक वाचला पाहिजे. त्या कथेची मध्यवर्ती कल्पना समजून घेतली पाहिजे. आपण लिहित असलेल्या कथेमध्ये घटनाक्रम कसा असावा हे ठरवलं पाहिजे. अधूनमधून पात्रांचे संवाद कसे असतील याची दक्षताही आपण घेतली पाहिजे. आणि मग आपल्या नजरेसमोरच हे सगळं काही घडतंय असं वाटायला लागलं की लिहायला सुरुवात करा. गोष्ट किंवा कथा छानशी लिहून झाली की त्याला समर्पक शीर्षक द्या. आणि आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये विचारलेल्या कथालेखनामध्ये आपल्याला शब्दमर्यादा 80 ते 100 शब्दांची आहे. म्हणजेच 80 ते 100 शब्दामध्ये आपल्याला कथालेखन करायचं आहे. लक्षात ठेवा, गोष्टीचा शेवट वाचून मनाला चुटपुट लागून राहिली पाहिजे. अशा आकर्षक पद्धतीने आपल्याला कथा लिहायची आहे. कारण गोष्टीतला जिवंतपणा हा जो आहे तुमच्या निवेदन शैलीवरती अवलंबून असतो. हे प्रामुख्याने या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तर आपल्याला यावर्षी कथालेखनाच्या कोणकोणत्या पद्धती आहेत हे आपण बघणार आहोत. कथालेखनाच्या पद्धती, कथा लिहिताना या खालील पद्धतीवरून आपल्याला ती कथा लिहिता येते. एक, कथाबीजावरून कथालेखन, शीर्षकावरून कथालेखन, दिलेल्या शब्दांवरून कथालेखन, अपूर्ण कथा पूर्ण करणं आणि मुद्द्यावरून कथालेखन. या कथालेखनाच्या सर्व पद्धतींची थोडक्यात माहिती आपण पुढे घेणार आहोत. ज्यामध्ये कथाबीजावरून कथालेखन. मित्रांनो, कथाबीज हा कथेचा प्राण असतो.
कथालेखन करताना कथाबीजाच्या विषयास अनुसरून आपले दैनंदिन निरीक्षणं असतील, वाचन असेल, अनुभव असेल, सृजनशील कल्पना असेल, भावना असेल, यांचा विचार करून कथा फुलवावी लागते. उदाहरणार्थ, जर कथाबीजावरून जर तुम्हाला कृती जर विचारण्यात आली तर प्रामाणिकपणा यावरती आपल्याला कथा लिहा हा प्रकार कथाबीजावरून कथालेखन या कथालेखनाच्या पद्धतीमध्ये येईल. पुढचा कथालेखनाचा जो प्रकार आहे तो आहे शीर्षकावरून कथालेखन. या प्रकारामध्ये कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला कथेचं शीर्षक दिलं जाईल आणि त्याला अनुसरून अत्यंत प्रभावीरित्या आपल्याला कथेचा आरंभ, मध्य आणि शेवट या पद्धतीने छानशी कथा लिहायची आहे, ती कथा फुलवायची आहे. उदाहरणार्थ, अति तेथे माती या शीर्षकावर आधारित कथा तुम्हाला लिहायची आहे. ही एक मराठी म्हण आहे, अति तेथे माती. मग याला अनुसरून आपल्याला काय कथा लिहिता येईल? मग ती कल्पना करणं, त्या कथेमध्ये असलेली पात्र निवडणं, त्या पात्रांमध्ये होणारा संवाद असेल, त्या घटना असतील, त्या प्रभावीरित्या मांडणं आणि शीर्षकाची समर्पकता येईल अशा पद्धतीने त्या कथेचा शेवट करणं. अशा पद्धतीने ही कथा लिहिता येईल. यानंतर दिलेल्या शब्दांवरून कथालेखन हा एक कथालेखनाचा प्रकार. या प्रकारात आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये काही शब्द दिले जातात. त्या शब्दांचा वापर करून कथालेखन करावं लागतं. उदाहरणार्थ, कृतीपत्रिकेमध्ये पुढील काही शब्द देतील की पुढील शब्दांच्या आधारे कथा लिहा. येथे उदाहरणादाखल मी काही शब्द दिलेले आहेत. ही तुम्ही ऐकलेली असेल कथा, गोष्ट. बघा शब्द: गरीब, शेतकरी, कोंबडी, सोन्याचे अंडे, लालूच आणि पश्चाताप. एक शेतकरी असतो, त्याला एक कोंबडी सापडते, ती सोन्याचं अंड देते आणि मग त्याला त्या सोन्याच्या अंड्याचं लालूच लागतं आणि तो त्या कोंबडीला कापतो आणि नंतर त्याला पश्चाताप होतो. अशी ती कथा. तर ही सुद्धा कथा आपल्याला छानशी लिहिता येईल. यानंतर अपूर्ण कथा पूर्ण करणं. या लेखन प्रकारामध्ये आपल्याला आपल्या कृतीपत्रिकेमध्ये एखाद्या कथेचा पूर्वार्ध दिला जाईल, म्हणजेच सुरुवातीचा भाग दिला जाईल. आपल्याला उत्तरार्ध म्हणजेच कथा संपवायची आहे किंवा कथेचा शेवटचा भाग लिहायचा आहे, किंवा कथेचा शेवटचा भाग दिला जाईल आणि आपल्याला पूर्वार्ध लिहायला सांगितलं जाईल. अशा पद्धतीने हा प्रकार. यानंतर पुढील एक जो प्रकार आहे तो अत्यंत सोपा असून मुद्द्यांवरून कथालेखन. या प्रकारामध्ये आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये काही मुद्दे दिले जातील आणि त्यावर आपल्याला कथालेखन करायचे आहे. या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती मार्च 2020 या परीक्षेमध्ये विचारलेली कृती दिलेली आहे. यामध्ये मुद्दे दिलेले असतील आणि यांच्या रिकाम्या जागेमध्ये छानपैकी आपल्या कल्पनेने आपल्याला कथा फुलवता येईल. बघा, खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा. एक गरीब मुलगा, पैसे नाहीत, शाळेचा खर्च करणे अशक्य, सकाळी पेपर टाकण्याचे काम, वाटेत पैशाचं पाकिट मिळतं, प्रामाणिकपणाने पोलीस स्टेशनवर नेऊन देतो, पाकिटाच्या मालकास आनंद आणि मग तो बक्षीस देतो. तर या रिकाम्या जागांमध्ये तुम्हाला तुमच्या कल्पनाशक्तीला वाव देऊन छानशी कथा लिहिता येईल. म्हणजेच असे वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपल्याला आपल्या कृतीपत्रिकेमध्ये 5 गुणांसाठी विचारले जातील. मित्रांनो, कथालेखन पूर्णतः तुमच्या सृजनशील कल्पकतेवर आधारित आहे आणि मग तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी रचता आल्या पाहिजे. या चांगल्या चांगल्या गोष्टी रचता येण्यासाठी चांगल्या चांगल्या लेखकाने लिहिलेल्या खूप कथा तुम्ही वाचा. जिथून जिथून या कथेची पुस्तकं मिळवता येतील ते घेत चला, संग्रही ठेवा आणि छान छान कथा लिहा. नव्या नव्या गोष्टी आपल्याला तयार करता यायला हवा. मला वाटतं एखादा सुंदर विषय तुम्ही घ्या आणि तो लिहा. अगदी जमणारच नसेल तर एखादी तुम्ही वाचलेली गोष्ट लिहून तर काढा. मग तुम्हाला छान गोष्ट सुचल्याशिवाय राहणार नाही. आणि लक्षात ठेवा, आपल्या सृजनशील कल्पनेला खूप घुमारे फुटू शकतात. त्यांना फक्त तुमच्या निरीक्षण व कल्पकतेने अभिव्यक्त करा. तुमच्या अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.